सगळे हे करता का किती आहेत ते येस सगळे येणार. इकडे बा हे इम्प्लिमेंट सगळे देऊ द्या. ठीक आहे थोडा तुम्हीच पुढं घ्या घ्या घ्या. ठीक आहे नाही
मी आता रोटेरी पिढी सगळ्यांनी प्राण्याचा गडगडाट आमच्या उपक्रमाचे जे आपले कॉलेज साहेब आहेत त्यांनी या केलेल्या कार्याबद्दल त्यांचा सत्कार या ठिकाणी करत आहेत. विकास सेवा यांचे रोटरी क्लबच्या कार्यक्रमात उपस्थित रोटरीचे सर्व मान्यवर देशपांडे सर, त्यानंतर ऑफिसचे प्रेसिडेंट सुधीर सर, मॅडम, इतर सर्व रोटरीचे सदस्य, इथे जमलेले माझे सर्व माझ्या विभागाचे सहकारी AR सर आणि सर्व शेतकरी बंधू, आपल्याला सहकार्याचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. जे महाराष्ट्रात समृद्धी आहे ती केवळ सहकारामुळे आहे आणि सहकार जेव्हा शिस्तबद्ध राहतो तेव्हाच अशी समृद्धी येऊ शकते. आणि या शिस्तबद्धतेचं उदाहरण आपल्या सगळ्या जगाला माहिती आहे की रोटरी हे उत्कृष्ट शिस्तबद्ध संघटना आहे आणि त्यामुळे ते इतकं मोठं काम इतक्या मोठ्या प्रमाणावर करू शकतात. त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. अगदी त्यांच्या महत्वाच्या गरजा ओळखून काम करते आहे आणि शासनाचं जे 2 महत्वाची धोरणं आता चालू आहेत शेतकऱ्यांसाठीची, त्याच्यात ते मोठ्या मोलाचा वाटा उचलत आहेत. कारण मगाचपासून माझं जे डिस्कशन चालू आहे, मला खरंच खूप वाईट वाटलं की मला आतापर्यंत मी खूप कमी संपर्कात होते तुमच्या, जास्त असायला हवं होतं की पहिले तर आहे गटशेती म्हणजे सहकार्य आणि दुसरं आहे ते म्हणजे नैसर्गिक शेती. आणि ह्या दोन्हीसाठी आपण जे काम करताय आता, जे आपण जेव्हा युनिट लोकार्पण केलं, यासाठी मी रोटरीचं खूप मनापासून अभिनंदन करते. आता रोटरीचं काम त्यांनी आपल्याला जेव्हा युनिट देऊन रोटरीचं काम संपलं. आपलं काम इथून पुढे चालू होतं, माझ्या विभागाचं चालू होतं की ते चालवायचं कसं, त्याच्यातनं फायदा काय होणार, त्याच्यात एखादी अडचण येत असेल तर शास्त्रज्ञांपर्यंत कसं जायचं, हे माझा विभाग सांगेल तुम्हाला. पण हे सहकारी तत्वावरती व्यवस्थित चालवणं, शेवटच्या माणसापर्यंत त्याचा फायदा पोहोचला पाहिजे, यासाठी शिस्तबद्ध प्रयत्न करणं हे आपलं काम आहे. खूप वेळा आपल्याकडे आपल्या समाजात अशा गोष्टी घडतात की आपल्याकडे एखादी गोष्ट आली की आपण त्याचं महत्व विसरून जातो किंवा शिस्तबद्धपणानं काम करणं विसरून जातो. इंग्रजांनी राज्य फक्त शिस्तीच्या जोरावर केलं आपल्यावरती, बरोबर आहे. आणि आपल्यामध्ये जर शिस्त आपण आणू शकलो तर आपण जगावरती राज्य करू शकतो. इतकी लोकसंख्या आपल्याकडे आहे, इतकं ज्ञान आपल्याकडे आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात काम करण्याची जिद्द सुद्धा आपल्याकडे आहे. त्यामुळे हे आपण केलं पाहिजे. आता सर्वात महत्वाची गोष्ट येते की त्यांनी आपल्याला खूप सारी यंत्र अवजारं दिलेली आहेत आणि ती सहकारी तत्वावर वापरण्यासाठी दिलेली आहे. साहजिकच आहे की आपण सोसायटी ही अवजारं शेतकऱ्यांना भाडेतत्वावरती देणार आहे आणि शेतकऱ्यांनी ती वापरून परत करायची आहे. मी खूप स्पष्टपणे सांगते, आपल्यापैकी प्रत्येकाची ही जबाबदारी असेल, जो कोणी ती अवजार यंत्र घेऊन जाईल ते अत्यंत चांगल्या स्थितीत सोसायटीकडे परत यावं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे त्या दृष्टीने आपण थोडंसं सजग व्हावं. आपल्याला माहिती आहे आता आपण
शेतीकडे वळतो आहे. नैसर्गिक शेतीकडे वळण्याची दोन मुख्य कारण आहेत. पहिलं कारण हे की आपण खरोखर परंपरागत नैसर्गिक शेती करत होतो आणि आपल्याला आता उत्पादन खर्च कमी करायचा आहे आणि रसायनावरचा अवलंबित्व कमी करायचं आहे. कारण आपल्या देशामध्ये प्रचंड मोठी शेती आहे. या शेतीमध्ये प्रचंड केमिकल्स आपण घालतो म्हणजे खरंच घालतो. आपल्याला वाटतं मी 263 रुपयाचं युरियाचं पोतं शेतात टाकलं तर काय फरक पडणार आहे. पण सातारा जिल्ह्यात लागवडीला जमीन किती आहे, खरीपात जमीन किती आपण कसं माहितीये का, 4 लाख हेक्टर. किती? 4 लाख हेक्टर. ओके, त्या 4 लाख हेक्टर मध्ये 1 लाख टन खत आपण दरवर्षी होतो. किती? आपण असा विचार कधी केलेला नाही. आणि त्याच्यात आपलं युरियाचं पोतं, आपलं डीएपीचं पोतं किंवा आपल्या रासायनिक खतांची पोती समाविष्ट आहे. आपल्यापैकी एकाला 1 पोतं कमी करू शकलो आपण तर जमिनीवरचा भार आपण फार कमी करू शकणार आहे. जमिनीचं आयुष्य 1-2 महिन्यांनी वाढणार आहे. आता आपण विचार करा, सातारा जिल्ह्यात बाकी कोणाचं बोलतच नाही, आपण फक्त सातारा जिल्ह्याचं बोलतो. 1 लाख टन खत आपण दर खरीपला टाकतो. सांगते मी, रब्बीला 1 लाख टन पडतं. माझं आवंटन 1,09,000 टन खताची मागणी यावर्षी नोंदवली. त्या शासनानं मंजूर केलेली मागणी 1,02,000 टनाची आहे आणि तेवढं खत आलेलं आहे. त्यातलं 97,000 टन खताची विक्री झालेली आहे आतापर्यंत 1 एप्रिल पासून. आणि हे खरीपला आणि रब्बीला आपण दोन्ही सीझन मध्ये मिळून एका वर्षामध्ये 2 लाख टन खत, म्हणजे एका हेक्टर मध्ये आपण किती खत घालतो, किती केमिकल घालतो, बरोबर आहे. काही दिवसानंतर जमिनीतली शेती बंद करून हवेत शेती करण्याची वेळ आपल्यावरती येणार. कारण 25-50 वर्षानंतर आपल्या शेतीत उकळून खत आपण विकू शकू, उकळून पोत्या करून. अशी परिस्थिती आपल्यावरती येऊ नये हा विचार आपणच का करायचा जगातल्या, आपणच हा विचार करायचा. का करायचा? कारण आपण 140 कोटी लोक आहे. 140 कोटी ही फार खूप मोठी संख्या आहे आणि या 140 कोटी सारखं अरब होऊ शकतात इतरांच्यावरती अवलंबून, बरोबर आहे ना. एका हातात पेट्रोलचा पाईप आणि दुसऱ्या हातात डॉलर घेऊन ते सांगतात आम्हाला द्या, तुम्ही काय क्वालिटीचं देऊ शकता. आपल्याला ते करता येणं शक्य आहे का? नाही. आपल्या देशातल्या सर्व शेतकऱ्यांना आपणच खाऊ घालू शकलं पाहिजे आणि आपण कायमस्वरूपी अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण असलं पाहिजे ही आपली सर्वात मोठी रिक्वायरमेंट आहे आणि ती तहया पृथ्वीच्या चालणार आहे. त्यामुळे आपल्या पुढच्या सगळ्या पिढ्या जगायच्या असतील तर आपली माती जगणं गरजेचं आहे आणि याचा विचार आता आपण केला पाहिजे. आणि याच्यासाठी 2 गोष्टी कराव्या. आत्ताचं आधुनिक तंत्रज्ञान जरूर वापरावं, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, कृपया हुशार आणि शहाणा हेतू शेतीत यावा. येत नाही. गावात शेती कोण करतो? जो शाळेत जात नाही किंवा गेला नाही, ज्याला शाळा शिकायची नाही तो शेती करतो, बरोबर आहे ना. आपल्या मुलांना आपण काय सांगतो, मला खोऱ्यानं माती ओढायला लागली, तू हे करायचं काहीही कर, शेती करू. म्हणून खूप वेळा आपल्यावरती खूप प्रकारच्या चुकीच्या कंपन्यांची मानसिक गुलामगिरीची वेळ येते. म्हणजे मी शासकीय अधिकारी असून सुद्धा खूप स्पष्ट बोलते, कारण माझा संपर्क थेट मातीशी आहे आणि ती वाचवणारे माझं पहिलं काम आहे. त्यामुळं आपण कुणाला सांगतो शेतात या, ज्यांना शाळेत जायची इच्छा नाही, तरी सुद्धा काही तरुण शेतकरी त्यातले फार चांगलं काम करतात. पण मला असं वाटतं इंजिनियरला शेतात आलं पाहिजे, आहार तज्ञांना शेतात आलं पाहिजे, शास्त्रज्ञांना शेतात आलं पाहिजे आणि त्यांनी ठरवलं पाहिजे माझ्या घरची शेती कशी होणार. शेती निश्चितपणे व्यापारी तत्वावर चालेल. शेतीमध्ये आपण जेव्हा निविष्ठा वापरतो, खतं बियाणं सगळं वापरतो, तेव्हा आपण कधीही विचार करत नाही की हे मी कसं वापरू. जेव्हा आपण हे खरेदी करतो तेव्हा बघतो 4 मॉडेल, बघतो की नाही सगळे शेतकरी बांधव. जेव्हा आपण मोबाईल खरेदी करतो, जेव्हा आपण गाडी खरेदी करतो, जेव्हा आपण कपडे खरेदी करतो, 100 प्रकारची दुकानं, 100 प्रकारचे मॉडेल बघण्याची काळजी आपण घेतो. पण बियाणाचं पाकिट खरेदी करायला गेल्यानंतर पाकिटावर ते बियाणं कधी तयार झालंय हे सार बघण्याचा प्रश्न आपण घेत नाही.
ह्यातलं काहीही खरेदी नाही केलं तरी आपल्या आयुष्यात काही फरक पडणार नाहीये. पण ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ नाही उगवले तर मात्र आपल्या आयुष्यात फरक पडणार आहे. त्यामुळं शेतकरी श्रीमंत झाला पाहिजे. शेतकरी श्रीमंत व्हायचा असेल तर काय करायला पाहिजे? पैसा कशात आहे सांगा? शेतीत ज्वारी, बाजरी, गव्हाच पैसा आहे का? नाही. तुम्ही ज्वारीच्या भाकरीत पैसा बघला का? नाही मिळणार तुम्हाला. पण ज्वारीचे फ्लेक्स करून विकले, त्याच्यावरती आकर्षक पॅकिंग केलं तर तिथं पैसा मिळतो. बरोबर आहे? म्हणजे आम्हाला शेतकऱ्याच्या घरात एक शेतकरी पाहिजे जो शेतात काम करेल, एक उद्योजक पाहिजे जो शेतात जे पिकवलंय त्याचं प्रक्रिया करेल, आणि एक व्यापारी पाहिजे जो त्याचं ट्रेडिंग करेल. बरोबर आहे? आज म्हणजे आपल्या शेतकऱ्यांनी आपला मुलगा असो मुलगी त्यांना ह्या दृष्टीने शिकवण्यासाठी जास्त प्रयत्न केला पाहिजे. आपण असं म्हणू नये की बाबा तू डॉक्टरी कर, इंजिनियर कर. नाही, बीकॉम हो, एमकॉम हो, आणि आपल्या शेताच्या मला आतापर्यंत विकता आलेलं नाही ते तू चांगल्या प्रकारे कशा पद्धतीने विकू शकशील घेतो, तरच आपल्याला ज्याच्यात पैसा आहे ती गोष्ट शेतकऱ्याच्या घरात विकली जाईल, आणि ती जेव्हा विकली जाईल तेव्हा शेतीतला सर्व पैसा आपल्या घरात येऊ शकेल. या गोष्टीची आपण लक्षात ह्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजे. त्यामुळे शेतामध्ये काम करायचं, खरं तर आपण खूप प्रतिष्ठा शेतीची कमी केली ती आता वाढवली पाहिजे. ते आपल्याच हातात आहे. आपल्याला माहिती यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात पावसाचं संकट आहे. हा एक शेवटचा विषय ज्याच्यावर बोलणार आहे. पावसाचं एल निनोचं संकट आहे. एल निनोचं संकट म्हणजे काय? आपल्या देशात पाऊस कशामुळे पडतो? तर मान्सूनच्या वाऱ्यामुळे पडतो. ते तिकडे प्रशांत महासागरात तापमान किती आहे त्याच्यावर ठरतं आपल्या देशामध्ये पाऊस किती पडणार. आणि तिथं यावर्षी थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे सगळ्या भाषेत सांगायचं तर. त्यामुळं आपल्याकडे जून सुरू होऊन सुद्धा पाऊस आलेला नाही, अजूनही पाऊस आलेला नाही. परंतु हा पाऊस पडेल 90% कदाचित पडेल, 84 ते 90% पाऊस यावर्षी पडेल. पण हा हळूहळू पडला तर आपल्याला उपयोगी पडेल. एकदम सगळा पडून गेला तर काय करणार? बरोबर आहे? आपल्या शेती करण्याचं तंत्रज्ञान हे त्या पद्धतीनं बदललं पाहिजे. आपली शेती जर पावसावर अवलंबून असेल तर पावसाचा प्रत्येक थेंब माझ्या शेतात जो पडतो तो शेतातच राहिला पाहिजे, तो वाहून सुद्धा गेला नाही पाहिजे, आणि सूर्यप्रकाशानं त्याची वाफ पण नाही झाली पाहिजे. ह्या गोष्टींची काळजी शेतकरी बांधवांनी घेणं फार गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या विभागाचे सर्व लोक आपल्याला सांगत असतील बीबीएफ वर पेरणी करा, आपण बियाणं घेताना काळजी घ्या, त्या बियाणाची उगवण क्षमता तपासणी करा. घेतले इथं उगवण क्षमता तपासणी झाली असेल, सगळ्यांची झाली असेल, बरोबर आहे ना? पण तरी कुठे एक गाव एक तंत्रज्ञानासाठी कुठलं गाव निवडलंय तुम्ही? हेच गाव निवडलंय, बरोबर ना? आपण 300 गावांमध्ये प्रयोग करतोय जिल्ह्यातल्या 1700 पैकी. एक गाव आणि एक तंत्रज्ञान आपण असं निवडू जे 100% शेतकरी फॉलो करते. म्हणजे तुम्ही एक तंत्रज्ञान आमच्या सगळ्या कृषी अधिकाऱ्यांनी निवडावं. उदाहरणार्थ बीबीएफ वर पेरणी करणार. तुमच्या गावामध्ये जर 400 हेक्टर क्षेत्र सोयाबीनचं असेल तर सर्व क्षेत्र बीबीएफ वर पेरणी झालं पाहिजे. तरच अख्ख्या गावातलं पाणी जे लागून पडणार आहे ते आपण वाचवू शकू. ते पाणी मोठ्या प्रमाणात थोड्या वेळात पडलं तर ते वाहून जाणार नाही, किंवा पिकांचं नुकसान त्यामुळे होणार नाही. पाऊस कमी कालावधीत जास्त पाऊस जरी पडला तरी त्याच्यामुळे पिकाचं नुकसान आपलं होणार नाही, आणि उत्पन्न आपण कमी पावसात सुद्धा टिकवून ठेवू शकतो. अशा प्रकारचं तंत्रज्ञान कृषी विभागामार्फत दिलं जाते. आपण सगळे सुज्ञ शेतकरी आहोत. म्हणजे मराठवाडा असो, विदर्भ असो, त्याच्यापेक्षा आपण कितीतरी पुढारलेली आहे, खूप पुढारलेली आहे. म्हणजे आम्हाला जेव्हा आमचे फार्मर आयडी का निघत नाही यासाठी शोध घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कलेक्टर साहेबांची टीम, आमची टीम, आम्ही खूप प्रयत्न केला की फार्मर आयडी आपल्याला निघत नाहीये. साताऱ्याचं पर्सेंटेज फार्मर आयडीचं माहिती ना? फार्मर आयडी भेटतो की आपल्याला किती लोकांनी काढले फार्मर आयडी? ऍग्रीस्टॅट फार्मर आयडी किती लोकांनी काढले? ओके, तुम्ही सगळ्यांनी काढले. परंतु 40% तरी सुद्धा निघत नाहीये. त्याचं कारण असं आहे की 25% पेक्षा जास्त सातबारा हे महिलाच्या नावावर आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण आता प्रश्न आला की त्या महिलांचीच फार्मर आयडी आपण काढलेली नाही. ते काढलं पाहिजे, कारण फार्मर आयडी हा मालकीचा पुरावा आहे. फार्मर आयडी करताना सातबारा व्यक्ती समजा 5 लोक असतील, 6 लोक असतील, 6 एकर जमीन आहे, आणि एकाच फार्मर आयडी एकच शेतकरी शेती करत असतो, बाकी शिकत असतात किंवा हे करत असतात. एकाच ती 6 एकर जमीन लावून फार्मर आयडी काढला तर तो कोर्टात कुठेही प्रूव्ह करू शकणार नाही की फार्मर आयडीवर 6 एकर जमीन आहे म्हणून तो 6 एकरचा मालक आहे. बिलकुल नाही.
पण पुढच्या वर्षीपासून, आता तो प्रयोग कोल्हापूर आणि या 2 जिल्ह्यामध्ये सुरू झालाय, पुढच्या वर्षीपासून आपल्या जिल्ह्यात सुद्धा सातबारा दाखवून खत मिळेल. सातबाऱ्यावरती जेवढे शेतकरी आहेत तेवढ्यांचा फार्मर आयडी असेल तरच तेवढ्या संपूर्ण एरियाचे खत मिळेल. कारण खताची वेबसाईट ही फार्मर आयडीशी जोडलेली जाणार आहे. त्यामुळे महिला असो वा पुरुष आपल्या गावामध्ये 100% फार्मर आयडी हे निघालेले असले पाहिजे. मला असं वाटतं की आपण केवळ आणि केवळ एकमेकांना सहकार्य करूनच पुढे जाऊ शकतो. कारण आपलं लँड होल्डिंग 70 गुंठे आहे. 7 हेक्टर लँड होल्डिंग मराठवाड्यामध्ये आहे. एका माणसाची 7-7 हेक्टर जमीन आहे. आपण 70 गुंठ्याचं लँड होल्डिंग आहे. एक शेतकरी कधीच एक्सपोर्ट करू शकणार नाही. पॉलिहाऊस वगैरे करत नसेल तर एक शेतकरी कधीच आपण एक्सपोर्ट करू शकणार नाही. एक शेतकरी मोठ्या प्रमाणात पैसा मिळवायचा असेल अर्ध्या एकराच्या शेतकऱ्याला पण त्याला शक्य नाही. पण 10 शेतकरी, 20 शेतकरी, 100 शेतकरी एकत्र आले तर मात्र उत्पादन खर्च वाचवू शकतात. आणि उत्पादन खर्च जर आपल्याला 25-30% कमी होत असेल तर साहजिकच आपलं उत्पन्नही वाढणार आहे. आणि वाढलेल्या उत्पन्नाचं आपण एकत्रित मार्केटिंग करू शकलो तर मात्र आपल्याला निश्चितपणे सर्वात जास्त फायदा मिळणार आहे. त्यामुळे बाकी काही असेल तर ते बाजूला ठेवून शेती आणि शेतकऱ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. रोटरी सारख्या संस्थांच्या माध्यमातून आपल्याला जी यंत्र आणि अवजारं मिळालेली आहेत त्याचा खूप चांगला उपयोग आपण सगळ्यांनी करूया. सगळ्यात महत्वाची गोष्ट, हवामान बदलामुळे जे परिणाम होत आहेत त्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी आणि योजना राबवण्यासाठी आपलं गाव निवडण्यात आलं आहे हेही आता जाहीररित्या आपल्याला सांगतो. विद्यार्थ्यांना आपल्याला हे खुले समृद्ध गाव म्हणून दत्तक घेतलेलं आहे तर ते गाव प्राधान्याने निवडावं असं होतं. पण आता पुढचं काळ अजून चालणार नाही कारण त्याच्यात पैसा काही फार मिळणार नाही तुम्हाला गावाला. तंत्रज्ञान आणि काम मात्र सगळ्यांना करावं लागेल. तर ते आपण सगळे मिळून ते काम करूया. त्याची एखादी दुसरी बैठक अजून सुद्धा होईल. योजनेच्या सर्व डिटेल्स तुम्हाला सर्वांना सांगितल्या जातील. पण माझी अपेक्षा आहे या कार्यक्रमाला जसे आले तसे तंत्रज्ञानाचा जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा सुद्धा त्या तज्ञांच्या, शास्त्रज्ञांच्या भेटीला सर्व शेतकऱ्यांनी यावं. आपल्या गणितामध्ये आपण लक्षात ठेवून पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब आपल्या शेतातच राहिला पाहिजे, आपल्या शेतात मुरला पाहिजे यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया. आणि कितीही एलनिनोचं संकट असलं तरी यावर्षी ठरवून सगळ्यांनी उत्तम उत्पादन घेऊया. सर्वांना खरीप हंगामाच्या शुभेच्छा देते. पुन्हा एकदा रोटरीचे सर्व शेतकऱ्यांमार्फत आणि विभागामार्फत खूप खूप अभिनंदन करते आणि आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपक्रमाचे जे आपले पालक साहेब आहेत त्यांनी या केलेल्या कार्याबद्दल त्यांचा सत्कार या ठिकाणी करतोय. विकास और सेवा शिंदे त्यांच्याकडे आहे तर हे खरंच आम्हाला भूमिका एक दूरदर्शन योग या ठिकाणी लाभला या कामानिमित्त. त्याचबरोबर असिस्टंट गव्हर्नर नरेंद्र शिला यांनी गेले वर्षभर सातत्यानं सर्व गोष्टींमध्ये आम्हाला मदत केली, मार्गदर्शनाचं काम केलं, यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. त्याचबरोबर सिस्नेमीचे विद्यमान सरपंच जयराम जाधव भाऊ यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि विकास सेवा सोसायटी सिस्नेमी चे आताचे चेअरमन नागसेन गावकर यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. त्याबरोबरच या ग्लोबल साठी आम्हाला वाई, पाटण, सातारा प्लॅन, सातारा सिनेमिक्स आणि बाकी रोटीकडचे मुलं उपस्थित झाले त्यांचे या ठिकाणी मी स्वागत करतो. ज्या व्यक्तींनी आम्हाला ही सर्व यंत्रसामुग्री उभी करण्यासाठी ज्यांनी मदत केली ते सगळे याचे वेंडर म्हणजे आमचे सर्वात जास्त आमचे वेंडर सोलापूर जोयचे तेही या ठिकाणी सकाळी लवकर उपस्थित झाले त्यांचे या ठिकाणी स्वागत करतो. वैभव पत्रिकेतर्स वर्गाचं स्वागत करतो. प्रणव ट्रेडर्स आहेत, त्याचबरोबर दारू मोटर्स आणि शेळके इंडस्ट्रीज. पहिल्यांदा सर्व स्वागत झाले. अजून दिलगिरी व्यक्त करतो. काही अडचणीमुळे काही कार्यक्रम थोडा मागे पुढे करावा लागला त्याबद्दल प्रथमतः या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. आणि ग्लोबल ग्रँड करायचा जेव्हा आम्ही माणूस घेतला गेले सातत्याने 2 वर्ष रोटरी क्लब ऑफ साताराच्या वतीने शेतकरी जे
शेतकऱ्याच्या माध्यमातून आणि आजची ही जी भेट आहे ती भेट परत उद्या शेतकरी दिवस आहे. त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी शेतकरी दिनाची भेट म्हणून रोटरी क्लबकडनं आम्ही हे देत आहोत. आम्हाला बघण्याचा जवळ हे आला, बघण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर आम्हाला याला वारंवार मदत करणारे यादगीर सर आहेत, परत त्याच्यानंतर फडतरे सर आहेत. त्यांचं खरंच मी या ठिकाणी स्वागत करण्यापेक्षा आम्हाला काय कृती आपण करू शकते शेती या विषयात त्यांनी या ठिकाणी आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात. आणि हे करत असताना चिंचण्याची आम्ही मॅडम असेसमेंट नीट केली. या ठिकाणी बऱ्याच वेळेला आमच्याकडे 2.5 एकरचं आपलं क्षेत्र आहे आणि बरेच काही लोक आहेत की त्यांच्याकडे यंत्र सामुग्रीचा अभाव असतो. तर या माध्यमातून आम्ही हा निर्णय घेतला की या ठिकाणी काही जी अवजार आहेत ते आपण या ठिकाणी अल्प दरात शेतकऱ्यांना मिळावे. त्याच्याबरोबर काही ठिकाणी आमच्याकडे रस्ते नाही, काही ठिकाणी आम्हाला काही अवजार ही बऱ्यापैकी त्यावेळेला हात पळतो म्हणा किंवा टोपण यंत्र असेल हे त्यावेळेला आम्हाला मदत करू शकतात. आणि या दोन्ही गोष्टीतून उत्पन्न वाढायचं काम चांगल्या प्रकारे आपल्याला करता येऊ शकतं. चिंचणी मोडायचं कारण एवढंच होतं की या ठिकाणी जो काही शेतकरी समूह गट आहे किंवा या ठिकाणी जे कार्य करणारे काही सर्व ग्रामस्थ आहेत त्यांनी खरंच या गावात ज्या ज्या गोष्टींसाठी शेती असल्या बाकी सगळ्यांनी ज्यावेळेला योजना म्हणा किंवा काही गोष्टींचा त्यावेळेला त्यांनी ज्याच्या ठिकाणी यावं त्याच्या त्या गावानं प्रत्येक गोष्टीला चांगला न्याय दिलेला आहे. आणि असंच एक उदाहरण रोटरीच्या माध्यमातून या पंचक्रोशीमध्ये ह्या बँकेचंही व्हावं हाच एक उद्दिष्ट आपण ठेवलेला आहे. सोसायटी बघायला गेलं तर अजून एक योगायोग म्हणता येईल की आमचा चार्टर 1948चा जुलै महिन्याचा तर त्याने काम केलं संघटनेत आणि रोटरी सर्व्हिस संघटना अशा संघटनेला काम केल्यानंतर ह्या संघटनेला किती बळ देता येईल याचाही उद्देश आपण केला होता. आणि आम्हाला खरंच आनंद होतोय की अशा बऱ्याच गोष्टी रोटरीला करता आल्या आणि त्याच्यामध्ये माझा एक काहीतरी सहभाग मला नोंदवता आला. माझी विनंती एवढीच नाही, हे सर्व करत असताना आणखी पावलेट हॉल US बेस आहे आणि त्यांनी या ठिकाणी $10,000 म्हणजे 10 लाख एवढं जे काही डोनेशन आहे ते या ठिकाणी या प्रकल्पाला त्यांनी दिले. तर त्या ठिकाणी असणाऱ्या आमच्या रोटरी दिलासा मॅडम आहेत तर त्यांचे मी खूप खूप आभार या ठिकाणी मानतो की त्यांनी आमच्या प्रोजेक्टला न्याय दिला आणि त्यांनी आम्हाला सहकार्य केले. त्याचबरोबर 3150 म्हणून डिस्ट्रिक्ट आहे आमचा, त्या ठिकाणी असणारे वनमणी रवी वनमणी याही यांच्या डिस्ट्रिक्टने आम्हाला 5,000 रुपये म्हणजे 5 लाख रुपयाचं आपल्या रकमेमध्ये डोनेशन दिलेलं आहे. या दोन्ही डिस्ट्रिक्टचा आणि या क्लबचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांना खरंच त्यांनी सहकार्य केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ साताराचे पण काही सदस्य आणि रोटरी क्लब सातारा यांनी $6,176 एवढे म्हणजे सरासरी 6 लाख रुपयाच्या आसपासचं जे काही डोनेशन आहे ते ह्याच्यासाठी दिलेलं आहे. हे सांगण्याचं मागचं तात्पर्य एवढंच आहे, ज्यावेळेला आम्ही $15,882 जेवढे रुपये केले त्यावेळेला रोटरी इंटरनॅशनल आम्हाला वरच्या लागलेल्या 13,000 ते 15,000 आम्हाला इंटरनॅशनली त्यांनी सपोर्ट केला. अशा प्रकारे द रोटरी फाउंडेशन, रोटरी क्लब सातारा, शार्वरी आणि डिस्ट्रिक्ट 3150 असं मिळून हा प्रकल्प आपला $33,882 म्हणजे इंडियन रुपीजमध्ये आपल्या रकमेमध्ये 32,08,790 रुपये एवढ्या किमतीचा हा प्रोजेक्ट या ठिकाणी संपन्न झाला. हे करत असताना मी या ठिकाणी आपल्या ग्रामस्थांना एवढीच विनंती करेल की आता देणाऱ्याने दिलेला आहे हे दिल्यानंतर आमच्या अपेक्षेप्रमाणे या ठिकाणी सर्वांनी त्याचा उपयोग घ्यायचा आहे, त्याचा लाभ घ्यायचा आहे. सोसायटीमध्ये आमचं काही MOUs आहेत ते आम्ही दरवर्षी त्याचं फॉलो करणार आहे. आम्हाला सोसायटीकडून काही डाटा फक्त आम्ही कलेक्ट करणार आहे. आमचं 3 वर्ष पूर्णपणे आम्ही प्रोजेक्ट प्रोडक्शन होणार आहे. याची नियमावली असेल, याचा दर असेल, हे सर्व सोसायटी त्या ठिकाणी आम्हाला रिपोर्ट करणार आहे. असं होणार नाही आम्ही योजना दिली आणि परत तिकडे लक्ष नाहीये असं होणार नाही. त्याचा पुरेपूर उपयोग कसा होईल हा सोसायटीने या ठिकाणी बघायचा आहे आणि तो ग्रामस्थांना लाभ द्यायचा आहे. या ठिकाणी हे देत असताना कोणत्याही कुठल्याही प्रकारचा व्यवसाय या ठिकाणी होणार नाही. हा सवलतीचा जो सवलती दिली जाणार आहे रोटरीने दिलेल्या डोनेशनची सवलत
प्रत्येक शेतकऱ्याला मिळावी हाच उद्देश त्याच्या मागचा आहे. बाकी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा इथला शेतकरी शाश्वत शेती जगली पाहिजे एवढाच एक उद्देश म्हणून रोटरी काम करते. रोटरीचे सर्व सदस्य याच्यासाठी गेले 32 वर्ष काम करतात, समाजात वेगवेगळे उपक्रम राबवतात आणि एक अजून आनंद होतोय की 82 वर्षात अशी ग्रँड आम्हाला देता आली समाजासाठी. त्याबद्दल पुण्याचे धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी मी थांबतो. म्हणजे थांबत असताना 2-3 सत्कार होऊन गेलेले आहेत. काय होते सगळं आणि मला सांगता येत नाही, तर मी या ठिकाणी अधिक काही सत्कार या ठिकाणी घेतो. तर प्रथमतः मी आमचे या प्रोजेक्टमध्ये मला त्यांनी वारंवार केले, वारंवार सहकार्य केलं. त्याच्यामध्ये कृषी पडतळे साहेब आहेत, यादगिरीवर सर आहेत, परत त्याच्यानंतर आमचे ग्रामसेवक कंटांना कुठे होते, आता संजय जाधव सर आहेत, त्याचबरोबर सोसायटीचे चेअरमन सचिव दत्ता कंसे आहेत. या ठिकाणी ही जी माणसं आहेत ती माझ्या उभी राहिली आणि मला काहीतरी करता आलं त्याबद्दल मी पुण्याच्या लोकांचा खर्च आभारी आहे. सर्वकडे पाव एक डिस्ट्रिक्ट 3150 तर सगळ्या सर्वांचं त्या ठिकाणी मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माझ्या या ठिकाणी मनोगत थांबवतो. मी फक्त आणि देशपांडे साहेबांचं थोडंसं घ्या, मग बाकी आपलं प्रोटोकॉल चालवतो प्लीज. या सत्रावरील रोटरी क्लबचे सन्माननीय पदाधिकारी, या अभिनव अशा कार्यक्रमासाठी ज्यांनी मदत केली, त्यांनी मदतीच्या हातभार सर्व उपस्थित शेतकरी बांधव, ग्रामस्थ आणि उप कॉर्पोरेशनमध्ये आमचे काम करणारे कर्मचारी, या सर्वांना या कार्यक्रमात आल्याबद्दल मी आपले आभार मानतो. आता जसं सांगितलं, आमचे सध्याचे जे संचालक आहेत, अध्यक्ष आहेत, परम उपर साहेब यांच्या आई या रोटरी संबंधित होत्या आणि माझ्या कार्यक्रमात त्यांनी 1948 क्लब चालू केला त्यानंतर सातारा. त्याच्यामध्ये त्यांनी भाग घेतलेला होता आणि बरेच वर्ष काम सुद्धा केलेलं होतं. तर उपरचा रोटरीशी संबंध जवळपास 17 वर्ष. कुपर कंपनी आपल्या सर्वांना माहिती 103 वर्षापासून साधारण पहिल्यांदा नागरिकांना फळ शेतीशी संबंधित जे आमचे सुरुवातीचे संस्थापक होते धनशा कुपर, हे त्या काळाचे ज्यावेळेला बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणायचो, त्या बॉम्बे प्रेसिडेन्सीचे पहिले मुख्यमंत्री सुद्धा राहिले 6 महिन्यासाठी आणि त्या काळामध्ये त्यांनी कितीतरी योजना शेतकऱ्यांसाठी 6 महिन्याच्या काळामध्ये केलेल्या आहे. तुम्ही जर मुंबईमधल्या आर्किओलॉजिकलच्या असतील किंवा विधान सगळे विधान परिषदेचे जे काही कार्यवृत्त मिळतं त्याचे पुस्तक आहे त्याच्यामध्ये बघितलं तर मोठ्या प्रमाणात त्यांनी शेतकऱ्यांसाठी त्या काळात काम केलं होतं. उभाराचा असा शेतीशी संबंध आहे. त्यांच्या आजोबांनी पहिल्यांदा नांगर सुरू केला. किर्लोस्करातून आपण बऱ्यापैकी किर्लोस्करांकडे काम करत होते. त्यांनी ज्यावेळेस नांगर केला त्या नांगरामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना जास्त पैसे लावताय म्हणून कर्मवीर भाव आणि तिथून बाहेर पडले आणि ते रणजिशा कुपरांकडे आले. त्यांना सांगितले आपण दोघं नांगर तयार करू आणि शेतकऱ्यांना अतिशय माफ करा. त्यावेळेला काहीतरी 50 पैसे एक रुपया. पहिली गोष्ट असं होत होतं की त्या काळामध्ये आपण शेतकरी आहोत, आपण जमिनीची नात आहे, आपण जो नांगर वापरायचो तो नांगराला वापरायचो आणि लोकांना आपण नांगर आपल्या आईच्या हृदयामध्ये कसा घालायचा त्याच्यामुळे लोक घ्यायला तयार नव्हते. त्यांनी जरी उठाव वाढले, त्यांनी लवकर काम असं जरी म्हणत असतो तर शेतकऱ्याची मानसिकता त्यावेळेस होत नव्हती. कारण आपण जे वापरतो नांगरतो आणि आपण फक्त काढायला वापरतो. पण किर्लोस्करांनी प्रयत्न केल्यानंतर बऱ्याच वर्षांनंतर थोडीफार नांगर सुरू झाली. त्यांच्या किमती जास्त असल्यामुळे कर्मवीर भाव वाढले. जे त्या काळात सेलचे इन्चार्ज होते ते रणजिशा कुपरांकडे आले. त्यांनी 103 वर्षापूर्वी सातारा रोडला रणजिशा कुपर यांनी पहिला नांगराचा कारखाना घातला. हे साताऱ्यामध्ये सगळ्यांना माहिती होतं. आणि 103 वर्षानंतर आज त्यांचे नाव आमचे जे संचालक आहेत, सध्याचे अध्यक्ष आहेत कुपर साहेब यांचं स्वप्न होतं की माझ्या आजोबांनी नांगर केला, मी या ट्रॅक्टर केला पाहिजे आणि या वर्षामध्ये आपण ट्रॅक्टर चालू केला आणि तो ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टच्या मदतीने आपल्या सोसायटीसाठी. कुपर साहेब हे फक्त उद्योजक नाही, या समाजाची मानसिकता असणार. आज आमचे 13 कारखाने 4000पेक्षा जास्त लोक साताऱ्यामध्ये काम करतात. साताऱ्यासारख्या रुरल भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये 98% लोक आपल्या आजूबाजूच्या 50 किलोमीटरच्या परिसरातून येतात आणि या लोकांची बांधिलकी साहेबांनी वेळोवेळी व्यक्त केली.
करण्याची संधी झाली त्यांना मिळाली, आम्हाला मिळाली, त्याबद्दल रोटरी क्लबचे आभार मानतो. या प्रोजेक्टला आपण फंडिंग केलं त्याच प्रकारे कराडला जे वेणुताई चव्हाण सगळी वेणुताई चव्हाण उपर जिल्हा रुग्णालय जे आहे तिथे सुद्धा डोळ्यांच्या उपचारासाठी आता मला मॅन्युअली केले जात होते. तिथे 37 लाखाचा तिथल्या रोटरी क्लबने प्रोजेक्ट केला आहे. त्याला सुद्धा मदत म्हणून उपसाहेबांनी होते तिथे घेऊन आलो तिथला सुद्धा प्रोजेक्ट होते. इतरांची या मातीची नाळ जोडलेली आहे. आपल्यासारख्या गावामध्ये जेव्हा अशा प्रकारच्या चांगल्या गोष्टी घडतात त्या गोष्टींना बघताना त्याचा एक भाग होताना मला खूप आनंद वाटतो. उपपरिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचा अभिनंदन करतो. कारण जे आपल्या सोसायटीत असतात अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेलं मी बघितलेलं आहे. आणि 1948 सोसायटी म्हणजे त्या काळामध्ये सहकार्याचा उद्योग तिथून सुरू झाला आणि प्रोटेक्ट क्लबच्या पद्धतीनं आपण हा आपला केलेल्या कार्यक्रमात अजून भाग वाढवत आहोत. आणि स्वस्त दरामध्ये माफक दरामध्ये जेव्हा शेतकऱ्यांना सध्या शेतकऱ्यांना हमी भावाचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे मॅडमने याविषयी सांगून सांगितलं. आज आम्हाला नैसर्गिक शेतीकडे वापर करणं आवश्यक आहे. आणि हे सगळं करत असताना जी काय अडचण तुम्ही रोटरीच्या मदतीने आपल्या सगळं गावाला मिळालेली आहे त्याचा आपण नक्की फायदा घ्यावा. त्याच्याबद्दल माझ्या कुठलीही शंका नाही. या कार्यक्रमाला मला उपसाहेबांनी बोलून दिलं त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 80 वर्षाच्या या रोटरी क्लब ऑफ सातारा या क्लबची पहिली कबल रँक आज इथे संपन्न होत आहे आणि सगळ्यात जास्त आनंद मला झालेला आहे. कारण ही मंडळी गेली कित्येक वर्ष मागे लागली होती आणि काही योग जर नव्हता तो योग आज आलेला आहे. मला वाटतं तो पूर्णत्वाला गेलेला आहे हे म्हणणं जास्त योग्य ठरेल. आणि गेल्या वर्षी मला एप्रिलमध्ये किशोर माझ्याकडे आला होता आणि आपल्याला ही ग्रँड करायची आहे. त्याचं पर्स्युएशन इतकं होतं. गिरीशभाई सहभागी होते, प्रद्युम्न होता, अभिजित होतं आणि या सगळ्यांनी सातत्याने खूप फॉलोअप केला. अगदी म्हणजे वेळ लागतोय म्हटल्यानंतर त्यांनी गावातली मंडळी पण आणली आणि बघा पुन्हा पण ही ग्रँड हवी असं अगदी पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी योग यावा लागतो, पार्टनर भेटावा लागतो, पार्टनरला प्रकल्प आवडावा लागतो, इंटरनॅशनल पार्टनरला त्याचं फंडिंग सगळं जमावं लागतं आणि ह्या सगळ्या गोष्टी अगदी चांगल्या पद्धतीने आकाराला आल्या आणि ही ग्रँड आज चिंचनेर विकास सेवा सोसायटी बरोबर आपण करत आहोत याचा खरोखरच खूप आनंद होत आहे. मी रोटरी क्लब ऑफ साताराचे अभिनंदन करते आणि विकास सेवा सोसायटीला खूप साऱ्या शुभेच्छा देते की इथल्या ग्रामस्थांसाठी ही ग्रँड एक वरदान ठरेल. कमी खर्चामध्ये तुम्हाला शेती करता येईल. कारण शेती नेहमी आत्महत्याचा व्यवहार असं समजलं जातं. त्यामुळं बरेचसे तरुण आता शेतीकडे यायला तयार नाही आहेत आणि गावातले पद्धती शेती चालवतात किंवा जसं मला फरंदे मॅडम म्हणाल्या की जर ते येत नाही तो शेती चालवतो. पण आता हे चित्र बदलण्याची गरज आहे आणि त्याची सुरुवात आज इथे झाली आहे असं आम्ही मानतो. त्याच्यामध्ये ट्रॅक्टर वगैरे ह्या गोष्टी आहेत पण त्याच्यामध्ये जे बीबीएफ प्लांटर दिलेले आहेत तर ती खरोखर वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आपण शाश्वत शेतीला, सेंद्रिय शेतीला, नैसर्गिक शेतीला खूप मोठ्या प्रमाणावर चालना देत आहोत. याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा नांगर दिला नाही. गावकऱ्यांची मागणी होती की नांगर पाहिजे पण आम्ही नांगर दिले किंवा झिरो टिलिंग असं त्याला म्हटलं जातं अशा शेतीचा पुरस्कार करतो. कारण नांगर तुम्ही शेतात घातला की जे जमिनीमधले जीवाणू असतात आणि जे शेतीसाठी आवश्यक असणारे जे कीटक असतात तर त्यात ते सगळे जातात आणि त्यामुळे कुणीही ह्या गावात इथून पुढे नांगर वापरू नये असं मला या निमित्ताने सांगावं वाटतं. तर मग काय वापरायचं आम्ही बीबीएफ प्लांटर दिले त्याचा तुम्ही जास्तीत जास्त वापर करावा. आज जीवाणूमुक्ताचा सुद्धा चांगला सहकारी पद्धतीचा त्याच्यामध्ये तुम्ही एक प्रकल्प उभारलेला आहे आणि हा एक वेगळा प्रयोग आहे. त्याच्यामुळे नक्कीच या सेंद्रिय शेतीला चालना मिळेल. आपण शेतकऱ्यांना ड्रम सुद्धा देतो. तास ते इथे आलेले आहेत. प्रत्येक घरामध्ये वर्मी कंपोस्टिंगसाठी हे ड्रम जातील आणि गावही स्वच्छ राहील आणि प्रत्येकाला आपल्या घरचं खत आपल्या शेतीमध्ये वापरता येईल. खरं तर हे सगळे प्रयोग आहेत ते माती पुनरुज्जीवनाचं. तुम्ही ग्रँडचं जे नाव आहे त्याच्यामध्ये सॉइल रिजनरेशन असं म्हटलेलं आहे. ह्या सगळ्या प्रकल्पांमध्ये रोटरीचा उद्देश असा आहे की जी माती फक्त अस्तित्व धरणारी म्हणून शिल्लक राहिलेली आहे ती माती पुन्हा नव्याने निर्माण व्हावी, ती सकस सुपीक व्हावी आणि शेतकऱ्यांचं उत्पादन वाढावं यासाठी रोटरीने हे प्रकल्प घेतलेले आहेत. मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की रोटरी डिस्ट्रिक्ट 312 मधला हा 5वा शेती अवजारांचा प्रकल्प आहे.
आपले डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुधीर लातुरे त्यांच्या सुद्धा म्हणजे त्यांच्या क्लबने हा प्रकल्प घेतलेला आहे. तिथेही खूप चांगल्या पद्धतीने छोट्या शेतकऱ्यांबरोबर अल्पभूधारक शेतकऱ्यांबरोबर तो प्रोजेक्ट चालू आहे. आमच्या रोटरी क्लब ऑफ वाईने 2 वर्षापूर्वी हा प्रकल्प घेतला आणि मला त्याचे रिझल्ट तुम्हाला सांगायचं वाटतात की शेतीचा खर्च कमी आहे, मजुरांची संख्या कमी लागते, खतांचा खर्च शून्यावर आला आणि उत्पादन मात्र दुप्पट तिप्पट झालेलं आहे. हे सगळं या गावामध्येही घडावं असं आम्हाला वाटतं. तुम्हाला टँकरही दिलेला आहे. या निमित्ताने भरपूर झाडं लावली आणि या टँकरच्या माध्यमातून ती झाडं जगवली जावी उन्हाळ्यामध्ये, हाही त्याचा उद्देश आहे. खरं तर ही ग्रांट आहे ही छोट्या शेतकऱ्यांसाठी आहे आणि छोट्या शेतकऱ्यांना खूप म्हणजे जेव्हा अवजारं लागतात ते स्वतः विकत घेऊ शकत नाही. पण ह्या ग्रांटच्या माध्यमातून शेती अवजार बँकेच्या माध्यमातून कमी खर्चामध्ये आपल्याला हे अवजार उपलब्ध होऊ शकतील. शेती सांभाळणं, शेती करणं जास्त सुकर होऊ शकेल असं मला वाटतं. आमच्या या ग्रांटचंच नाव आहे म्हणजे त्याच्यासाठीचा जो फोकस एरिया आहे तो आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी या फोकस एरिया अंडर ही ग्रांट येते आणि त्याच्यामुळं याचा मुख्य उद्देश आहे की हे शेतकऱ्यांचं आर्थिक स्तर उंचावावा, निसर्गाचं रक्षण व्हावं, पर्यावरणपूरक शेती व्हावी आणि याच्यामुळं इथून पुढच्या याच्यामध्ये या भागात कुठेही केमिकल्स वापरले जाऊ नयेत असा आमचा आग्रह आहे. मला वाटतं तुमच्या विकास सेवा सोसायटीला जरा जड जाईल कारण खतांच्या विक्रीवरच सोसायटीचं उत्पन्न जास्त असतं. पण तुम्ही खतं विक्री करण्यापेक्षा ही जी इथे खतं जास्तीत जास्त निर्माण कशी होती याच्यावर आपण भर दिला तर ते जास्त योग्य राहील असं मला वाटतं. मला तुम्हाला मुद्दाम सांगायचं वाटतं की या वर्षी आपण सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 5 ग्लोबल ग्रांट करत आहोत. हा रोटरी क्लब ऑफ सातारा, रोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्प, कराड आणि मलकापूर आणि रोटरी क्लब ऑफ वाई असे 5 क्लब यावर्षी फाउंडेशनच्या उपक्रमात सहभागी झाले. मला सगळ्यात जास्त आनंद होतो कारण मी या सगळ्यासाठी एक DRS म्हणजे डिस्ट्रिक्ट फाउंडेशन चेअर म्हणून काम करते. स्वतःच्या जिल्ह्यामध्ये काम करणं अर्थात सगळा प्रिय तो माझाच आहे पण तरीही सातारा जिल्ह्यामध्ये हे काम वाढवणं याच्यासाठी मला खूप विशेष आनंद होतोय. माझी आणि दादा पाटणकरांची नेहमी चर्चा व्हायची की स्वाती तू हे करतेस फक्त वाईपुरतं काम चालू आहे. मी म्हणायचं मी दादा तुला पुढे येत नाहीये, क्लबांना वाटत नाहीये की आपण ग्रांट करावी. त्यांना असं काहीतरी खूप मोठं काहीतरी म्हणजे त्याच्यात आपल्याला फारसा रिस्पॉन्स मिळणार नाही, खूप पैसे खर्च करावे लागतील अशी थोडीशी धारणा आहे. पण हळूहळू एक क्लब आधी रोटरी क्लब ऑफ सातारा आला, मग सातारा कॅम्प आला, कराड आला, मलकापूर आला आणि मला खरंच खूप आनंद वाटतोय की आपण हे कॅम्प करू शकतोय. फाउंडेशन चांगल्या पद्धतीने सातारा जिल्ह्यामध्ये रुजत आहे. पुढच्या वर्षी आणखी ग्रँड होईल. हे वर्ष संपत आलं, आजचा शेवटचा दिवस आहे आणि सुधीर लातुरे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आपल्याबरोबर आहे. मला विशेष आनंद होतो की यावर्षी कितीतरी संख्येने मोठ्या संख्येने आपण संपूर्ण डिस्ट्रिक्ट 332 मध्ये ग्लोबल ग्रँट्स आणलेले आहेत, 9 CSR ग्रँट्स केलेले आहेत आणि एखाद्या गव्हर्नरला आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी 2 ग्रँटचं एका दिवशी उद्घाटन करण्याचं भाग्य लागतंय. त्याच्यासाठी म्हणजे याचं फक्त त्याला काय सूट असणार आहे हेही मला त्याला मुद्दाम सांगायचं आहे. मला त्यांचं विशेष कौतुक करावं असं वाटतं की खूप फ्रीडम मला या सगळ्या ग्रँट करत असताना डिस्ट्रिक्ट गव्हर्नर खूप लाभलं. तरी कधीच मला विचारलं नाही की किती DDM द्यायचं. मी विचार सांगितलं की एवढा DDM पाहिजे, तुम्हाला काय करायचं ते करा. क्लबनं सपोर्ट दिला आणि त्याच्यामुळे हे फाउंडेशन जास्त चांगल्या पद्धतीने आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये रुजू शकतात असं मला वाटतं. मी इथल्या ग्रामस्थांना विनंती करेन की तुम्ही विकास सेवा सोसायटीला याच्यासाठी जी काही सिस्टीम दिलेली आहे त्याच्यासाठी पूर्ण सहकार्य करा. त्याचा अंतिम उद्देश असा आहे की नैसर्गिक पद्धतीने कमी खर्चातली जास्त उत्पन्न देणारी शेती आपल्याला करायची. रासायनिक खतांचं प्रमाण खूप कमी करा, टप्प्याटप्प्याने होईल ते. पण 1 युरिया किती घातक ठरतो याचं तुम्ही सगळे इंटरनेट वापरता, तुम्ही जाऊन शोधा की युरियाचे दुष्परिणाम काय आहेत आणि सेंद्रिय शेतीचे चांगले परिणाम काय आहेत. आपण आपल्या आरोग्यासाठी, आपल्या मातीसाठी म्हणून हे काम करायचं. रोटरीने चांगली सुरुवात केलेली आहे. मी रोटरी क्लब ऑफ साताराच्या सर्व लोकांना आणि बरीचशी सिनियर मंडळी पण इथे आलेली आहे मुद्दा आणि मला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो की आपल्या म्हणजे आपल्या क्लबच्या माध्यमातून, सातारा क्लबच्या माध्यमातून हे काम होतं. तो आनंद मला पाहण्यामध्ये जास्त आनंद आहे. सगळ्या ॲन्स सुद्धा इथे आलेल्या आहेत. मी तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देते.
हे चांगलं काम सुरू केलं त्याबद्दल धन्यवाद देते. त्याच्यासाठी आणखी काही मदत आणि हे काम पुढे नेण्यासाठी आता रोटरी या ग्रामस्थांना काही मदत करणार नाही. तुम्ही इतकं सस्टेनेबल करायचं हे उपकरणामध्ये आणखी भर घालायची आहे आणि हा प्रकल्प आणखी मोठा करायचा आहे. धन्यवाद. थँक्यू. शेतकऱ्यांसाठीच ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये एक नवीन पालवी फुटत आहे किंवा एक आशेचा किरण निर्माण होत आहे. अशा प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी मला इथे उपस्थित राहताना खूप आनंद होत आहे. मंचावर उपस्थित अध्यक्ष किशोर, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट जयेश भोई, 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर DRFC स्वाती, अभिजित, असिस्टंट गव्हर्नर नरेंद्र देशमुख साहेब, सर्व दादा पाटणकर, सर्व सन्माननीय रोटेरियन्स, ग्रामस्थ, सर्वांना नमस्कार. मला रोटरी क्लब ऑफ साताराच्या सर्व सदस्यांचं खूप कौतुक वाटत आहे. कारण की मी यांच्याकडे जेव्हा पाहतो तर तेव्हा नितीन जोशी साहेबांसारखे किंवा धनंजयजींसारखे अत्यंत सिनियर रोटेरियन, तिथपासून किशोर, अभिजित ही सगळी अगदी तरुण आणि यांच्यामधली संपूर्ण फैल ज्या एक दिनानं मागच्या वर्षभर हे जे काही काम करतायत आणि ज्या उत्साहाने हे सर्वजण आणि त्यांचे सर्व कुटुंबीय त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत, याचा मला खूप आनंद होत आहे. एकदा त्यांच्या चेहऱ्यावर आल्यानंतर त्यांचा हास्य, त्यांचा आनंद आणि समाधान ही भावना बघून मला खूप आनंद होत आहे. त्याचसोबत मला माझ्या रोटरी संघटनेबद्दल खूप प्रेम निर्माण होत आहे किंवा त्याच्याबद्दल आणखी आपुलकी निर्माण होत आहे. ही सर्व खरं तर शहरात राहणारी मंडळी, आपल्या व्यवसायात काम करणारी मंडळी, कोणी ज्वेलरी शॉप करतो, कोणी डॉक्टर आहे, कोणी शिक्षकी पेशात आहे, कोणाचा व्यापार आहे, अशी सगळी मंडळी आणि आपापल्या क्षेत्रामध्ये अत्यंत स्वावलंबनाने स्वतःच्या हिमतीवरती स्वतःचा व्यवसाय करत आहेत आणि स्वतःचं जीवन मार्गक्रमण करत आहेत. पण हे सगळं करत असताना केवळ स्वतःचा विचार न करता आपल्या आजूबाजूच्या कुठे काही वंचित आहेत का, कुठे काही आवश्यकता आहे का, आपल्या समृद्धतेचा, आपल्या क्षमतेचा त्यांच्यासाठी काही उपयोग होऊ शकेल का, असा त्यांच्यामध्ये संस्कार किंवा असा विचार रोटरीच्या माध्यमातून निर्माण झाला. आणि मग असा एखादा प्रकल्प ज्याच्यामध्ये व्यक्तिगत स्वार्थ काही नाही, आपल्या कोणाला पॉलिटिकली ते दुसरे करिअर करायचे, त्याची काही पेरणी चालू आहे अशाचा विषय नाही, किंवा याच्या माध्यमातून आणखी काही शासकीय काही अनुदान योजना किंवा पुरस्कार लाटायचा आहे असा कुठला स्वार्थ नाही. केवळ आपल्या माध्यमातून आपल्या परिसरातल्या काही मंडळींचं काही हित होईल का यासाठीची त्याची तळमळ ही खूप संघटनेबद्दलचं प्रेम देऊन जाते. यांचं ठीक आहे, यांच्या आजूबाजूच्या लोकांना करतायत. मला आठवण येते हैदराबादच्या माझा मित्र रामप्रसादची किंवा रवी वडलांची यांची. त्यांचा काय स्वार्थ आहे, ते कधी येते, त्यांना काय इथल्या लोकांशी काय आपली काय जवळीक आहे. पण तरी सुद्धा अशा अशा ठिकाणी सुधीर, स्वाती, किशोर आणि त्यांची टीम चिंचणेच्या ग्रामस्थांसाठी काही काम करतायत आणि त्याच्यासाठी आपण काही मदत केली पाहिजे आणि त्यांना काही आपल्याकडनं काही फंड्सची आवश्यकता आहे असं वाटल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडचा DDR उदाहरण म्हणजे रक्कम काही देऊ केली. हा संस्कार त्यांना कुठून मिळाला तर रोटरीच्या संस्कारातून मिळाला. त्यांचं एका वेळेला ठीक आहे, आपण तेलंगणा महाराष्ट्र सीमावर्ती प्रांत आहोत, भारतीय आहोत, एकमेकाबद्दलचा जिव्हाळा वाटवणे. पण तो अमेरिकेतला तो जो क्लब आहे आणि तिथला जो काही डिस्ट्रिक्ट आहे त्यांचं तर मला आणखी कौतुक वाटतं. कधी आयुष्यात भारतात येतील असं नाही, कधी आपल्या लोकांशी त्यांचा भावबंध आहे असं माहिती नाही, पण तरी सुद्धा रोटरीला ते जुळले गेले आणि जगामधल्या प्रत्येक रोटेरियन किंवा प्रत्येक व्यक्ती हा आपला बंधू आहे, भाऊ आहे
आणि त्याच्या मदतीसाठी जे काही करता येईल, जी काही मदत करता येईल असं आपण करावं असं वाटणं, असा जो काही त्यांच्यामध्ये देखील संस्कार रोटरीच्या मनातनं किंवा ही जी काही त्यांच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण करायचं काम रोटरी केलेली आहे आणि त्या माध्यमातून आज हा प्रकल्प एस्टॅब्लिश होत आहे. रोटरीच्या प्रकल्पाची, रोटरीच्या कार्यक्रमाची जादू पण कशी आहे बघा मित्रांनो. रोटरी क्लब साताराने ह्या प्रकल्पासाठी $6,000 उभे केले आणि त्या $6,000 मधनं जवळजवळ $33,000चा प्रकल्प आज या ठिकाणी एस्टॅब्लिश झालेला आहे. ही एक प्रकारची कुठेच न घडणारी जादूच आहे जी की रोटरीच्या ग्लोबल ग्रँडच्या माध्यमातून होत असते. आणि आज या माध्यमातून सर्व क्लबांनी प्रयत्न करावे असा रोटरीचा आग्रह असतो. आणि आता स्वातींच्या बोलण्यात आलं आणि मलाही वर्षभर अनुभव येतोय, प्रत्येक क्लबला वाटतंय की आता आमच्या माध्यमातून ही ग्रँट, अशा पद्धतीच्या ग्रँटच्या माध्यमातून आम्ही आमच्या समाजातले प्रश्न सोडवले पाहिजे, त्यासाठीच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी झालं पाहिजे. मला इथे आनंद वाटतो, बाईच्या रोटरी इथे आलेले आहेत, पाटणच्या रोटरी इथे आलेले आहेत, सातारा जिल्ह्यात, सातारा शहरातल्या सर्व क्लबचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे प्रत्येकाला कुठे ना कुठे या कार्यक्रमाला सहयोग, सहकार्य आणि याच्यामध्ये आपला सहभाग घेतला जावा याच्यासाठी ते सिद्ध आहे. मला विशेष कौतुक तसं जयेशपासून आम्ही नेहमीच प्रेरणा घेत असतो त्यांच्या वेगवेगळ्या कृतीतनं, पण आज मला त्यांचं विशेष कौतुक वाटलं की खरं तर रोटरीमध्ये 1 वर्षाचं दायित्व असतं. उद्यापासून त्यांचा टेन्युअर चालू होत आहे. गव्हर्नरशिप आणि त्याची तयारी आणि त्याचे सर्व उपक्रम आणि त्याची प्लॅनिंग आणि त्याची योजना सिद्धता अतिशय जास्त हाय टाइम फॉर देम. पण अशा वेळेला सुद्धा ते वेळ काढून पूर्ण दिवस खर्ची घालून ह्या प्रकल्पाच्या उद्घाटनाप्रसंगी त्यांना यावं वाटलं. म्हणजे एकतर आपल्याबद्दलचं प्रेम किंवा त्यांनी त्यांच्या कामाचा एक टोन सेट केलेला आहे. पुढच्या वर्षभरामध्ये त्यांचा फोकस काय आहे, त्यांची दृष्टी काय आहे किंवा रोटरीच्या माध्यमातून त्यांना काय साध्य करायचं आहे तो मेसेज द्यायचं काम ते या ठिकाणी आलेले आहे. आणि त्यामुळे त्यांचे ते या पद्धतीने इतर या ठिकाणी जे आलेले आहेत, मला त्यांचं खूप खूप कौतुक वाटतं, खूप खूप अभिनंदन वाटतं, अभिनंदन करावं वाटतं. मला ते मनाला खूप भावला. म्हणजे वेगवेगळे आपण समाजोपयोगी कार्य करत असतो. तसं बघायला गेलं तर भारतीय शेतीचा 5,000 वर्षांचा इतिहास असेल, पण 5,000 वर्षापासून आपण शेती जरी करत असलो तरी दरवर्षी शेती कसतो किंवा जमीन करतो. पण ह्या केमिकलचा वापर करून शेतीचा इतिहास 50, 100, 150, 200, 250 वर्षांचा असेल. पण ह्या अगदी 50, 100 वर्षामध्ये शेती किंवा जमीन किती निकृष्ट प्रतीची होत आहे आणि त्यामुळे त्याच्या काळजीने अशा पद्धतीने परत नैसर्गिक शेतीकडे वळवण्याचा हा जो काही उपक्रम आहे त्याचं मला खूप कौतुक वाटतंय. याच पद्धतीने शेतकऱ्यांसाठीचा कार्यक्रम आणि दी रोटरी फाउंडेशनचा उपक्रम याच्यामध्ये मला साम्य वाटतंय. ज्या पद्धतीने शेतकरी हा केवळ स्वतःसाठी काम नाही करत, तर तो आपण धान्य मिळवल्यानंतर जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो. जगामध्ये सगळीकडे धान्य दिलं जातं आणि तो त्याच्यासाठी काम करतं आणि त्या एका पवित्र हेतूनं काम करतं. फाउंडेशन देखील किंवा रोटरीच्या माध्यमातून सुद्धा केवळ स्वतःसाठी नाही तर समाजासाठी, त्याचा आपल्याला कुठला कोण आपल्या कोण ओळखीचा आहे नाही यासाठी या पद्धतीने जे काम केलं जातं या गोष्टीसाठीच मला कौतुक करावं वाटतं. मी सांगतो. धन्यवाद.